बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सामनामधून टीकेची झोड उठवण्यात आली आहे। एकनाथ शिंदे व त्यांच्या हस्तकांना धमक्या आणि पैशांच्या बळावर विकत घेतले ते आता बाळासाहेबांचं नाव घेतात, हा महाराष्ट्र द्रोह आहे अशा कठोर शब्दात सामनामधून शहांवर निशाणा साधण्यात आलाय। सामनामध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। होय, बाळासाहेब असते तर असा मथळा आहे। ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर देशभक्त आणि हिंदुत्ववादी शिवसेना फोडली, एकनाथ शिंदे व त्यांच्या हस्तकांना धमक्या आणि पैशांच्या बळावर विकत घेतलं, ते आता बाळासाहेबांचं नाव घेतात, हा महाराष्ट्र द्रोह आहे। विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नाहीत। स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये त्यांनी गुलामांची पैदास सुरू केली। गुलामांच्या गराड्यात महाराष्ट्राला अडकवून शहा बाळासाहेबांची आठवण काढतात। शहांना चांगल्या उपचारांची गरज आहे। बाळासाहेब असते तर जीवनभर आठवण राहील असे कडक उपचार त्यांच्यावर झाले असते। 26 महिलांचे कुंकू पुसणारे अतिरेकी पाकिस्तानात गेले, हवेत विरले, जमिनीत गडप झाले की भाजपमध्ये गेले, याचा खुलासा शहा करत नाहीत। बाळासाहेब असते तर पंतप्रधान मोदींना थेट फोन लावून त्यांनी खणखणीतपणे बजावलं असतं। मोदीजी 26 महिलांचं कुंकू पुसलं ही गृह खात्याची निष्क्रियता आणि बेफिक्री आहे, अशा अपयशी गृहमंत्र्याला लगेच हाकलून द्या। गृहमंत्र्यांना गेट आउट करण्यासाठी बाळासाहेबांनी रान उठवलं असतं। गृहमंत्री हा फक्त विरोधकांचे पक्ष फोडण्यासाठी खुर्चीवर बसवला आहे काय? बाळासाहेबांनी या प्रश्नांची सरबत्ती नक्कीच केली असती।